स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले। महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरपालिका एकूण स्व उत्पन्नाच्या 5% निधी दिव्यांग बांधवांना खर्च करते। मात्र इचलकरंजी नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यापासून शासन निर्णयाला डावलून दिव्यांगांना हा निधी अल्प प्रमाणात दिला जातोय। इचलकरंजी महानगरपालिकेला 2024-25 सालासाठी अब्जावधी रुपये निधी जमा झालाय। यातील महानगरपालिकेकडून बांधील खर्च वजा करून शासन निर्णयानुसार दिव्यांगांना 5% निधी देणं लागतं। त्यानुसार जवळपास 9 कोटी रुपये द्यावे लागतायत। मात्र शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन महानगरपालिकेनं केवळ 35 लाख रुपये देणार असल्याचं कळवलंय। त्यामुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं शहरातील दिव्यांग बांधव एकवटले असून सुनील पाटील, इरफान बागवान, अनिल विजयनगरे हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। दरम्यान यावेळी आंदोलनकर्ते सुनील पाटील यांनी दिव्यांगांचा 5% निधी हा जुलै महिना अखेरपर्यंत दिव्यांगांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा। त्याचबरोबर शहरात दिव्यांगांना रोजगार केबिन उपलब्ध करून द्यावेत। त्याचबरोबर दिव्यांग भवन उभारण्यात यावं अशा मागणीचं निवेदन महानगरपालिकेला दिलं होतं। मात्र याकडे महानगरपालिकेनं दुर्लक्ष करून निवेदनाला केराची टोपली दाखवली। त्यामुळे आजपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याचं सांगितलं। तर महापालिकेनं तत्काळ याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि याला सर्वस्वी महापालिका अधिकारी जबाबदार असतील असा इशारा दिला। यावेळी या आंदोलनाला अंजना सुतार, नीता अतिग्रे, आरती खंदारे, महानंदा पाटील, विकास गायकवाड, असलम शेख, प्रशांत अडसुळे यांसह अन्य दिव्यांग बांधव उपस्थित होते। जे राज्य शासनानं, महाराष्ट्र शासनानं जे ठरवून दिलेला GR आहे त्या GRनुसार 2022चा जो GR आहे स्व उत्पन्नातून 5% निधी हा महानगरपालिका द्यायला लागतोय। तरी पण आतापर्यंत अंदाजे 194 कोटी रुपये महानगरपालिकेचा महसूल गोळा आहे, त्याच्या 5% म्हणजे जवळ 9 कोटी होते। तर ते न देता त्यांनी प्रशासन आपलं बांधील खर्च वजा करून म्हणजे त्यांचा कामगार काय असेल ते सगळं वजा करून राहिलेल्या शिल्लकीवर फक्त 35 लाख रुपये आम्ही देणार असं म्हणतात। म्हणजे जवळजवळ ग्रामपंचायतीच्या पेक्षाही एकदम कमी निधी हा दिला आहे। आता शेजारचं जर आपण कमनूर ग्रामपंचायत बघितलं तर 2,500 देते। परत कोल्हापूर महानगरपालिका ही वर्षाला 18,000 दिव्यांगांना देते। जवळ 60 कोटी तिने 5% निधीसाठी वाटते आणि 3 कोटी हा राखीव निधी ठेवला जातो। त्यामध्ये एखाद्या दिव्यांगांनी जर विवाह केला तर त्या विवाहाचं म्हणून एक 50,000 ठेवला जातो आणि एखादा खेळाडू, दिव्यांग खेळाडू जर बाहेर राष्ट्रीय खेळाडू जर जात असेल, राज्य खेळाडू जात असेल, त्याला एक 30,000 दिलं जातोय आणि एखादा दिव्यांग दगावला तर त्याच्या नातेवाईकांना एक 30,000 रुपये दिलं जातं। असंही न करता कोल्हापूर महानगरपालिका दिव्यांग भवन पण केलेत। परत दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी केबिनची पण सोय करून ठिकठिकाणी केबिनची सोय केल्या। तरी पण इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून आमच्या दिव्यांगांसाठी त्यांनी काही केलं नाही। हा निधी कमी करत आले। त्यासाठी आम्ही आमच्या हक्काच्या निधीसाठी स्वउत्पन्नातनं आम्हाला त्यांनी निधी द्यावा यासाठी आम्ही अन्नत्याग उपोषणला बसलेले। उपोषणमध्ये सुनील पाटील, इरफान बागवान आणि अनिल विजयनगरे हे उपोषणला बसले। त्यांच्या सोबतीला आपल्या इचलकरंजीतले दिव्यांग बांधव, सर्व दिव्यांग बांधव, सर्व संघटना बसत आहेत। आणि जर आम्हाला
जर निधी तिने हक्काचा निधी जर आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं शासनाच्या GR नुसार नाही दिला तर पुढे आम्ही बेमुदत उपोषण बेमुदत अन्नत्याग करत आहोत एवढे हे करतो। आणि सर्व जे सामाजिक संघटना असतील मीडिया त्या वेळेला आम्हाला सपोर्ट करून आमचे जे हे प्रतिनिधी असेल इथंपर्यंत शासनापर्यंत पोहोचवायचं काम करत आहेत त्यांचा आम्ही सर्वांचा आभारी आहे।